छत्रपती संभाजीनगरच्या आंबेडकर नगरमध्ये दलित आणि मुस्लिम वस्तीत अतुल सावेंनी पैसे वाटले असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला। पैसे घ्या, शाई लावा, पण मतदानाला येऊ नका असं आवाहन केलं जात असल्याचा आरोपही जलील यांनी केला। आज पत्रकार परिषद घेत इम्तियाज जलील यांनी पैसे वाटप करतानाचे व्हिडिओ दाखवले। उघडपणे पैसे वाटप सुरू होतं। हा व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे पाठवल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली। जलील यांच्या पैसे वाटपाच्या आरोपात काहीच तथ्य नाही। जलील यांचे आरोप बिनबुडाचे आहेत असं म्हणत भाजप नेते अतुल सावे यांनी जलील यांचे आरोप फेटाळले। इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला। एका यूट्यूब पत्रकाराने जलील यांना प्रश्न विचारल्यानंतर जलील संतापले। जलील यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराला धक्काबुक्की करत बाहेर काढलं, तर सावेंकडून पैसे घेऊन असे पत्रकार येत असल्याचा आरोप जलील यांनी केला। महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील ग्रँड हयातमध्ये बैठक सुरू आहे। कालच्या मतदानानंतर महाविकास आघाडी ॲक्शन मोडवरती आलेली आहे। पुढील रणनीती ठरवण्याकरता महाविकास आघाडीचे नेते एकत्र आलेत। आज महाविकास आघाडीची बैठक आहे, मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र नागपुरात आहेत। दरम्यान या बैठकीचं नानांना निमंत्रण नाहीये का अशी चर्चांना उधाण आलंय। निवडणुकीदरम्यान प्रत्येक पक्ष आपल्या जागांचा अभ्यास करण्यासाठी बैठक घेत असतं आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीतही कोणाला किती जागा मिळतील किंवा विरोधी पक्षनेता कोण असेल हे ठरवणार असतील असं म्हणत प्रवीण दरेकरांनी टोला लगावला। खासदार नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला ते गेलेले आणि नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी चर्चा सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे। पुण्याच्या मार्केट यार्ड भागात निकालाच्या आधीच अजित पवारांचे बॅनर झळकलेत आणि या बॅनरवर अजित पवारांचा मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला। तसंच विकासाचा वादा अजित दादा असाही आशय बॅनरवर लिहिण्यात आला। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। त्यानंतर सीएम पदावरून महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगला। नाना पटोलेंचं विधान आम्हाला मान्य नसल्याचं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं। तर काँग्रेस हायकमांडने नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपदासाठी सांगितलं असेल तर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी तशी अधिकृत घोषणा करावी असंही राऊत म्हणाले। मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यानंतर वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता नाना पटोले बॅकफुटवरती आलेत। संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर पटोलेंनी स्पष्टीकरण दिलं। मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही। या संदर्भात तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील असं नाना पटोले यांनी म्हटलं। महाविकास आघाडीला राज्यात 160 ते 165 जागा मिळतील असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला। तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल हे 23 तारखेला सांगणार असं वक्तव्यही राऊतांनी केलं। महायुतीचं सरकार येणार आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहावेत अशी आमची इच्छा आहे असं वक्तव्य शिरसाटांनी केलं। तर मतदानाचा वाढलेला टक्का हे भाजप आणि सांघिक प्रयत्नांचं यश आहे आणि त्याचा फायदा नक्कीच महायुतीला होईल। त्यामुळे यावेळेस कुठेही जाण्याची गरज पडणार नाही असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं। येत्या 25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केला। कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून अजित पवार किंगमेकर असल्याचं ते म्हणाले। भारतासह अमेरिकेत अदानींवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले, त्यामुळे अदानींना आजच अटक झाली पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली। अदानींनी 2000 कोटींचे घोटाळे केले, पण त्यांना अटक होऊ शकत नाही, कारण पंतप्रधान मोदी अदानींना वाचवतायत असा गंभीर आरोप राहुल गांधींनी मोदींवर केला। उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामती कोर्टाने हजर राहण्याचं समन्स पाठवलेले। उमेदवाराला मतदान न केल्यास गावचं पाणी बंद करू असं 2014च्या निवडणुकीत अजितदादांनी वक्तव्य केलं होतं। त्यानंतर 16 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे अजित पवारांना आदेश देण्यात आलेत। कोल्हापुरात मतदानादरम्यान सतेज पाटलांनी सामाजिक शांतता भंग करून आपल्याला जीवे मारण्याचा प्लॅन केल्याचा धक्कादायक आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला। त्यामुळे आता सतेज पाटील आणि क्षीरसागर यांच्यातला वाद चांगलाच चिघळणार आहे। सोलापूर दक्षिणमध्ये झालेल्या प्रकारामुळे काँग्रेसची विश्वासार्हता हळूहळू कमी होते आणि अशी टीका माजी मंत्री सुभाष देशमुखांनी केली। काँग्रेसचे नेते बोलतात एक आणि कृती दुसरीच करतात असंही देशमुख म्हणाले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी नांदेडच्या माहूरमध्ये रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी विधिवत पूजा करून रेणुका मातेची आरती केली।
सोलापूरमध्ये महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे। सोलापूर दक्षिणमध्ये प्रणिती शिंदेंनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। दरम्यान दक्षिण सोलापूरची जागा देऊन काँग्रेसनं मोठा त्याग केलाय असं प्रत्युत्तर काँग्रेसने दिलं। सोलापुरात शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। प्रणिती शिंदेंविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या होत्या। बीडच्या परळीमध्ये ॲडव्होकेट माधव जाधव यांच्यावर हल्ला झाला होता। दरम्यान धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाल्याचा आरोप जाधव यांनी केला। बीडच्या परळी मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली। त्याच्या निषेधार्थ घाटनांदूर गावात कडकडीत बंद पाळत निषेध व्यक्त करण्यात आला। मारहाण प्रकरणी आतापर्यंत 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। कोल्हापूर महापालिकेच्या प्रिन्स शिवाजी विद्यामंदिरात प्रार्थनेवरून तणाव निर्माण झाला। कदमवाडी परिसरात ही घटना घडलेली आहे। शाळेतल्या प्रार्थनेत धार्मिक शब्द असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आणि जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो असं आपण पाहिलंय। त्यामुळे आताही त्याचा महायुतीला नक्की फायदा होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। राज्यात अपक्ष आणि लहान पक्षांना महत्त्व प्राप्त झालंय। त्यामुळे आता राज्यात आपलं सरकार येईल किंवा महायुती किंवा महाविकास आघाडी आपल्याला पाठिंबा देईल असा दावा बच्चू कडूंनी केलेला आहे। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला। महायुतीची सत्तेची मुजुरी जनता खपवून घेणार नाही, जनता यांना धडा शिकवेल अशी टीका आव्हाडांनी केली आहे। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आरएसएसने अभियान राबवलं। मतदारांना मतदानाचं आवाहन केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। आपण 3% मतदान वाढवलं तर लोकसभेचा पराभव पुसून काढू शकतो, त्यामुळे महायुतीचा विजय पक्का असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले। निवडणुकीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम झाला आणि त्यामुळे सरकार आमचंच येणार असा दावा भरत गोगावलेंनी केला। आपण स्वतः 40 ते 45 हजार मतांनी जिंकणार असंही भरत गोगावले म्हणाले। धाराशिवमध्ये प्रहारचे उमेदवार अण्णा दरवडे यांनी चालू डीपीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। शेतकऱ्यांसाठी महावितरणने वीज जोडणीचा प्रस्ताव मंजूर केला, मात्र अद्याप वीज जोडणी झालीच नाही। तात्काळ डीपी चालू कराव्यात या मागणीसाठी दराडे यांनी आंदोलन केलं। पुण्यात आयटी अभियंत्याला 6 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला। मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असल्याची बतावणी करत अज्ञात आरोपीनं अभियंत्याकडून 6 कोटी रुपयांची खंडणी वसूल केली। दरम्यान सायबर पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात शाळेचं गेट अंगावर पडून एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला। हनुमान हायस्कूलमधल्या 6वी शिकणाऱ्या स्वरूपाने या मुलाचा जागीच मृत्यू झाला। पनवेल पारवागमधील अनधिकृत वादग्रस्त दर्ग्यावर सिडकोने अखेर कारवाई केली आहे। जागा रिक्त करण्याच्या नोटीस नंतरही प्रतिसाद न मिळाल्यानं अतिक्रमण विभागानं ही कारवाई केली। 23 नोव्हेंबरला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मलबार हिल इथल्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला। पोलीस बंदोबस्तात मतपेट्या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या आहेत। रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरेंच्या विजयाचे बॅनर झळकले। निवडणुकीच्या निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी तटकरेंना विजयाच्या शुभेच्छा दिल्या। खडकवासला मतदारसंघात निकालापूर्वीच पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांच्या विजयाचे बॅनर झळकवण्यात आले, तर कार्यकर्त्यांनीही फटाके फोडत जल्लोष केला। मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच इतर उमेदवार मतदारांच्या घरी जात त्यांचे आभार मानताना दिसतात। चिंचवड विधानसभेत निकालापूर्वीच विजयाच्या अभिनंदनाचे होर्डिंग झळकलेत। भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली। गोंदिया जिल्ह्यात 69.74% मतदान झालं। 4 पैकी 3 मतदारसंघात महिलांनी मतदानाला उदंड प्रतिसाद दिला। लाडकी बहीण योजनेमुळे महिला मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्या।